श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी शिवसेनेतर्फे काढण्यात आली तिरंगा रॅली। शिंदखेडा येथील जनता विद्या प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी मनोहर पाटील कायम। शिक्षण व समाजसेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विलास पाटील यांचा 61व्या वर्षात पदार्पणानिमित्त करण्यात आला गौरव। आणि प्रभाग क्रमांक 1 मधील बोरसे नगर व चंद्रोदय कॉलनी येथील रस्ता काँक्रीट करण्याच्या कामाचे भूमिपूजन। आता बातमीपत्र विस्ताराने। भारत पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती आहे। भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पहलगाम घटनेचा बदला घेतला आहे। या पार्श्वभूमीवर सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी संपूर्ण देश आपल्या सोबत आहे हा संदेश देण्यासाठी धुळ्यात शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून गांधी पुतळ्यापर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली। भारत पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती आहे। यात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पहलगाम घटनेचा बदला घेतला आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी संपूर्ण देश आपल्या सोबत आहे हा संदेश देण्यासाठी शिवसेनेतर्फे धुळ्यात तिरंगा रॅली काढण्यात आली। शहरातील मनोहर चित्रपटगृहासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तिरंगा रॅलीस सुरुवात करण्यात आली। पाचकंदील मार्गे रॅली गांधी पुतळ्यापर्यंत काढण्यात आली। सदर रॅलीचे आयोजन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाले यांनी केले होते। यावेळी हिलाल माळी, अनिल जगताप, असीम कुरेशी, बबलू पठाण, इरफान पठाण, जिया अन्सारी यांच्यासह असंख्य महिला पुरुष नागरिक व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। धरतीचं स्वर्ग असलेल्या पहलगाम येथे आपल्या भारतीय यात्रेकरूंवर नामर्द हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी आपल्या जवळपास 16 नागरिकांचा 26 यात्रेकरूंचा बळी घेतलेला आहे। याच्यामध्ये भारताला अडचणीत भारताला त्रास देणं ही कायमची पाकिस्तानची कायमस्वरूपी त्यांची मानसिकता राहिलेली आहे। अनेक वेळा युद्धामध्ये पाकिस्तानला भारताने मातीमध्ये काढलेलं आहे, परंतु त्यांची खुमखुमी काही शांत होत नव्हती। म्हणून या 26 जे भारतीय यात्रेकरू शहीद झाले या शहीदांचा बदला घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी तिन्ही सैन्य दलांना खुली सूट देऊन त्यांना पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवण्यासाठी एक युद्ध छेडलेलं होतं। त्या युद्धामध्ये आपण अनेक पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला परतवून लावलेलं आहे आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था असेल काय आणि एअर डिफेन्स सिस्टीम सर्व काही नेस्तनाबूत केलेलं आहे। म्हणून आपल्या सैन्याचं मनोबल वाढलं पाहिजे। आपल्या सैन्याच्या पाठीशी हा संपूर्ण देश आहे हा संदेश देण्यासाठी आज आम्ही शिवसेनेच्या वतीने भारत मातेचा एक गौरव म्हणून तिरंगा रॅली काढलेली आहे। जवळपास 100 ते 150 मीटरचा तिरंगा घेऊन सगळे महिलाच पुढे चालणार आहेत। त्याच्या मागे भारत माता आहे आणि भारत मातेच्या मागे आपले सर्व धुळेकर नागरिक शिवसैनिक हे चालून आपल्या सैन्याचं मनोबल वाढवणार आहेत। शिंदखेडा येथील जनता विद्या प्रसारक संस्थेचा चेंज रिपोर्ट धर्मदाय सह आयुक्त पुणे यांनी मंजूर करीत राजेंद्र देसले यांचा फेरफार अर्ज नामंजूर केला असल्याने संस्थेच्या अध्यक्षपदी मनोहर पाटील हेच कायम राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली। शिंदखेडा येथील जनता विद्या प्रसारक संस्थेचा चेंज रिपोर्ट धर्मदाय सह आयुक्त पुणे यांनी मंजूर केला असल्याने मनोहर पाटील हेच अध्यक्षपदी कायम राहिले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शिंदखेडा येथील जनता विद्या प्रसारक संस्थेच्या 2 गटातील कार्यकारी मंडळाचा वाद सन 2012 पासून विविध न्यायालयात सुरू होता। उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल पहिले अपील। यामध्ये उच्च न्यायालयाने संस्थेची निवडणूक सहाय्यक धर्मदाय आयुक्त धुळे यांच्या अधिपत्याखाली 6 महिन्याच्या आत गुप्त मतदान पद्धतीने घेण्याच्या आदेशानुसार सन 2017 मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तत्कालीन अधीक्षक PR लांडगे व कार्यालयीन अधीक्षक VV पाटील यांची नेमणूक करून सदर निवडणूक गुप्त पद्धतीने घेण्यात आली। निवडणूक खर्च मनोहर पाटील व राजेंद्र देसले यांना प्रत्येकी 25 हजार रुपये व कागदपत्रे जमा करण्यास सांगितले। आदेशानुसार 15 ऑक्टोबर 2017 रोजी मनोहर पाटील यांनी संस्थेच्या कार्यालयात निवडणूक घेण्यात आली। त्यात 11 संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली। तसेच विरोधात शाळेच्या जवळील ओपन जागेवर संस्थेच्या घटनेतील कलम व उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध बेकायदेशीर सभा घेऊन त्यांनीही फेरफार अर्ज दाखल केला होता। मनोहर पाटील यांनी पुणे येथील धर्मदाय सह आयुक्त पुणे 2 यांच्याकडील दाखल अपील क्रमांक यात मनोहर पाटील यांच्या मार्फत ॲडव्होकेट श्री श्याम जाधव यांनी युक्तिवाद केला। त्यात मनोहर पाटील यांचे अपील मंजूर करण्यात आले व राजेंद्र देसले यांचे दोघे फेरफार अर्ज फेटाळण्यात आले। मनोहर पाटील यांना संस्थेचे अध्यक्ष म्हणून कायम केले व त्याचबरोबर त्यांचे कार्यकारी मंडळ व पदाधिकारी
अमजद कुरेशी, उपाध्यक्ष खजिनदार देवेंद्र बोरसे, सचिव मीरा पाटील व इतर कार्यकारी मंडळास मान्यता देण्यात आली. मनोहर पाटील यांच्याकडून युक्तिवाद ॲडव्होकेट श्याम जाधव यांनी केला, तसेच सिनियर ॲडव्होकेट प्रमोद दीक्षित यांनी कामकाज पाहिले. सदरची माहिती अध्यक्ष मनोहर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. ही स्कीम चॅरिटी कमिशनर नंतर मग जिल्हा कोर्टात स्टे झाली. त्याच्यानंतर तो निकाल विरोधात गेला. त्याच्या आधी हायकोर्टामध्ये ते टेटर्सवर झाले. त्यालाच पहिले अपील मग 25/80/2016 देण्यात आला. म्हणून इथे 25/80 जो निकाल झाला तो निकाल 5 मे 2017 रोजी झाला आणि कोर्टाने सगळे वॉशआउट केले. जे काही तुमच्या भांडळ असतील मागच्या सगळे ज्यांचे काही मुदत संपले सगळे वॉशआउट करून त्यांनी नवीन निवडणूक घेण्यासंबंधी एक आदेश केले. आणि त्याच्यात त्यांनी नमूद केलं की चॅरिटी कमिशनच्या अंडर सुपरविजनमध्ये या तुम्ही 6 महिन्याच्या आत गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक संस्कृती घ्यावं. याप्रमाणे तिथं आम्ही 5 मे 2017 रोजी अर्ज दाखल केला. त्या अर्जात दोघं हजर जाऊन दोघांच्या अर्जात जो निकाल लागला त्याच्यात त्यांनी चॅरिटी कमिशनरने एक तत्कालीन अधीक्षक एक लांडगे सर आणि एक त्यांच्याबरोबर अधीक्षक बी पाटील हे दोघांची त्यांनी निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली. जसे ते 1 सप्टेंबर 2017 त्यांनी तसा आदेश पारित केला आणि त्याप्रमाणे निवडणूक कार्यक्रम नुसार नोटिसा निघाल्या. एक नोटीस मला निघाली, एक नोटीस सामन्याला निघाली. दोघांना त्यांनी 25-25 रुपये निवडणुकीचा खर्चपोटी भरायला लावले. आणि तुमच्याकडे काही कागदपत्र असतील तर काही डॉक्युमेंट्स असतील ते काय असेल ते कागदपत्र जमा करा. याप्रमाणे दोघांनी ते जमा केले आणि निवडणूक कार्यक्रम तो संस्थेचे जे कार्यालय घटनेमध्ये नमूद घटनेमध्ये ज्या काही गोष्टी असतात नमूद त्याप्रमाणे त्या कार्यानुसार त्यांनी संस्थेच्या घटनेच्या कार्यक्रम याच कार्यालयामध्ये त्यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आणि मग त्या पद्धती त्यांनी जशी अंमलबजावणी ती पूर्ण केली. आणि 15 ऑक्टोबर 2017 रोजी संस्थेची निवडणूक ही हायकोर्ट आणि चॅरिटी कमिशन यांच्या आदेशानुसार ती पार पडली. त्याच्यात मी आणि माझे पूर्ण कार्यकारी मंडळी आम्ही बिनविरोध निवडून आलो. याबाबतच्या आम्ही फेरफार अर्ज धुळं चॅरिटी कमिशनर दाखल केला. त्याच्या अगेन्स्ट सामनेवाल्यांनी बी 35/89 म्हणून त्यांनी त्यांच्या धर्मदायावर दाखल केला. याच्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना आता 15 ऑक्टोबर 15 मागच्या महिन्यात 15 तारखेला निकाल झाला. पुणे येथील आयुक्त पुणे यांच्याकडे तो चेंज रिपोर्ट आमच्या 23/2023 याला नंबर देण्यात आला आणि तो तिथं मंजूर झाला. आणि त्यांची जो 2 फेरफार अर्ज होते एक 2012 ते 17चा होता आणि 17 ते 22 हे दोघं फेटाळण्यात आले. जे आमचे विधितज्ञ होते एक श्याम डी जाधव म्हणून यांनी तिथं युक्तिवाद केला. एक सिनियर ॲडव्होकेट प्रमोद दीक्षित सर यांनी दुऱ्याला कामकाज पाहिले. आणि नामदार उच्च न्यायालयामध्ये PM शाह सिनियर कॉन्सिल होते आणि अमन सावंत म्हणून ते तिथं सिनियर ॲडव्होकेट होते. यांनी माझ्या संस्थेचं कामकाज पाहिलेलं. ओबीसी शिक्षक पालक विकास असोसिएशन धुळे व खानदेश वैधानिक विकास फोरम धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण व समाजसेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विलास पाटील यांचा 100व्या वर्षात पदार्पणानिमित्त गौरव समारंभाचा कार्यक्रम हिरेभवन येथे संपन्न झाला. ओबीसी विद्यार्थी शिक्षक पालक विकास असोसिएशन धुळे व खानदेश वैधानिक विकास फोरम धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण व समाजसेवेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल विलास पाटील, मंदाकिनी पाटील यांचा गौरव समारंभाचा कार्यक्रम शहरातील स्टेशन रोडवरील हिरेभवन येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शोभा बच्छाव या उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विलास पाटील यांच्या जीवनावरील आधारित पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विलास पाटील व मंदाकिनी पाटील यांचा गौरव करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी खासदार शोभा बच्छाव, माजी आमदार कुणाल पाटील यांनी मार्गदर्शन करताना विलास पाटील यांच्या कर्तृत्वाचा पाढा सर्वांसमोर वाचून दाखवला. यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, माजी आमदार कुणाल पाटील, डॉक्टर दिनेश बच्छाव, माळी महासंघाचे माजी अध्यक्ष DK माळी, युवराज करणकाळ, रमेश श्रीखंडे, SN पाटील, प्रतिभा माळी, आरव मगरे, चंदू कोंडे, तारका प्राध्यापक अविनाश पाटील, डॉक्टर ST पाटील, काशीनाथ माळी, संभाजी पाटील आदी उपस्थित होते. जिल्हा असेल, अंमळनेर तालुका असेल आणि संपूर्ण खानदेश परिसरामध्ये त्यांनी सामाजिक कार्य, राजकीय कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यांनी जे काही कर्तृत्व केलेलं आहे त्याच्यातून त्यांचं नेतृत्व
हे उभं राहिलेलं आहे. सन्मान्य विलासरावजी पाटील साहेब हे काँग्रेस पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि त्यांनी ओबीसी घटकांसाठी कायम प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. महानगरपालिका शाळेमध्ये शिक्षक पदापासून तर मुख्याध्यापक पदापर्यंत त्यांनी अतिशय आदर्शवत असं कार्य केलेलं आहे. त्यांनी भावी पिढी निर्माण करण्याचं काम करत असताना त्या विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम त्यांनी राबवले. वंचित विद्यार्थी जे होते त्यांना न्याय मिळण्यासाठी, त्यांना समाजामध्ये मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी उत्कर्ष समिती विद्यार्थ्यांची स्थापन केली आणि मोफत गणवेश असेल, मोफत पुस्तकं असतील, वह्या असतील, ते देण्याचं देखील कार्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांच्या हातून अनेक आदर्श विद्यार्थी हे तयार झालेले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी सेलचे ते पदाधिकारी म्हणून त्यांनी अतिशय चांगलं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचप्रमाणे अखिल भारतीय माळी महासंघ असेल, महाराष्ट्र माळी महासंघ असेल, राज्य ओबीसी संघर्ष समिती, त्याचप्रमाणे ओबीसी संघटना, महात्मा फुले समता परिषद या संघटनांमधून त्यांनी लोकसंग्रह जमीन समाजसेवेचं व्रत अंगीकारलेलं आहे. आपल्याला थोडंफार कळायला हे काही सगळं दाखवण्यासाठी नव्हतं. हे फक्त एवढंच असतं की आमचे मित्र पुरोगामी चळवळीतले आदरणीय अविनाशजी पाटील हे नेहमी असं सांगतात की जे जे काही काम केलेलं असतं त्याचा दस्तऐवज झाला पाहिजे. कारण अनेक लोकांना विस्मरण होतं आणि मला सुद्धा असं लक्षात आलं की मी ज्या वेळेला 1988 साली आमच्या देवळी गावाचा अध्यक्ष झालो होतो त्यावेळेपासून आतापर्यंत केलेलं काम मला स्मरण होत नव्हतं. मला काही कागदपत्र सापडले, काही पुरावे सापडले, काही फोटो सापडले आणि तेव्हा मला आठवलं की अरे बापरे आपण एवढं काम केलं होतं त्या काळामध्ये. असा एक माणसाचा विस्मरणाचा एक भाग असतो आणि त्याचं काम लोकांपुढे यावं असं या सन्मानितांना वाटलं आणि त्यामुळे आजचा हा कार्यक्रम झाला. माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट अशी झाली की आमचे वडील जे होते कैलासवासी एस.एफ. बापू जे खूप कमी बोलायचे. आम्ही त्या बापूंना बघितलं नाही महात्मा गांधींना, पण आमच्या बापूंना बघितलेलं आहे जवळ. खूप शांत, अतिशय सरळ मार्गी, कोणाला नमस्कार करायचा नाही. मी कामाशी प्रामाणिक आहे त्यामुळे मला कोणाला नमस्कार करायची गरज नाही, त्याच्यामुळे मला काही संकट येणार नाही अशी त्यांची धारणा होती. आमची आई काँग्रेस सेवा दलाची कार्यकर्ते, त्यामुळे तिच्याकडे स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाची खूप माहिती होती. भोपाळला जेव्हा शिबिर झालं होतं त्यावेळेला रावट्यांमध्ये पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल वगैरे सगळी मंडळी भोपाळला होती रावट्यांमध्ये. सेवा काँग्रेसचं शिबिर होतं त्यावेळेला. तर आमच्या आईकडे त्यावेळेला त्या विद्यार्थी दशेमध्ये होत्या, म्हणजे त्या कमलाबाईच्या विद्यार्थी नाहीत आपल्या धुळ्यातल्या. त्यावेळेला त्यांच्याकडे बाहेर ज्यावेळेला हे मोठे व्यक्ती येतात त्यावेळेला त्यांच्यासाठी बादली भरून ठेवलेली असायची. आणि साबण द्या, त्यांना रुमाल द्या, काय हवं नको ते विचारा आणि ते आणून देण्याचं काम यांच्याकडे दिलेलं होतं. त्यामुळे तो एक वारसा मला लाभलेला होता. लहानपणापासून खूप सगळं आईच्या बाहेर धुळ्यात असल्यामुळे खूप अशी माहिती मिळाली आणि त्याचा एक चांगला इम्पॅक्ट असा झाला की लहानपणापासून असं वाटलं की काहीतरी करायला पाहिजे. काय करायला पाहिजे हे नव्हतं माहिती, पण काहीतरी करायला पाहिजे. हळूहळू जसे चांगले लोक माझ्या आयुष्यामध्ये येत गेले त्याप्रकारे माझी वाटचाल होत गेली. चांगले लोक मिळाले म्हणून वाटचाल झाली. चुकीचे लोक जर मला मिळाले असते तर माझी वाटचाल भरकटून गेली असते, मी कुठेतरी वेगळ्या रस्त्याला लागलो असतो. पण हे आपल्या प्रारब्धामध्ये असतं की आपल्याला चांगले लोक भेटले पाहिजेत. मी महासंघाचं जेव्हा काम सुरू केलं त्यावेळेला मला सगळ्यात पहिले त्यांनी खूप बोटाला धरून सामाजिक कामामध्ये नेलं. ते आमचे कैलासवासी चंद्रकांतजी पांढरे सर जे आमच्या विद्यावर्धिनी कॉलेजला प्राध्यापक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप काम मिळालं. त्यांनी मला खूप प्रोत्साहित केलं. ते मला नेहमी सांगायचे की तू आमदार होणार आहे. म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला कसं पुढे घेऊन जायचं, ॲम्बिशन कशी निर्माण करायची, त्याच्याकडून काम कसं काढून घ्यायचं
हे पांढरे सरांना माहिती होतं. आमच्या खासदार स्थानिक विकास निधी अंतर्गत धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये बोरसेनगर जवळ विलास भांबरे यांच्या घरापासून ते नागराज पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील बोरसे नगर जवळ नगरोत्थान योजनेअंतर्गत विलास भांबरे यांच्या घरापासून नागराज पाटील यांच्या घरापर्यंत 40 लाख रुपये खर्चून तयार करण्यात येणाऱ्या कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा तसेच चंद्रोदय कॉलनी येथे रस्ता काँक्रिटीकरण व बंदिस्त गटारीच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी खासदार डॉक्टर शोभा बादशाह, माजी आमदार कुणाल पाटील, रणजितराजे भोसले, पितांबर महाले, रवी पाटील, बाळासाहेब रावळे, यशवंत दुसाने, प्रमोद नेरकर, रमण निकम, डॉक्टर सुनील बोरसे, विवेक सोनवणे, मधुकर पाटील, अशोक पाटील, भूषण चौधरी, सुनील वाघ, डॉक्टर हर्षल भांबरे, भगवान ऐरे यांच्यासह कॉलनीतील नागरिक उपस्थित होते. प्रसंगी आपले सगळ्यांचे लाडके माजी आमदार कुणाल बाबा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर आता सांगितलं की लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर गणेशोत्सवात इथे आरतीला बोलवलं होतं आणि पावसाळ्याचे दिवस होते, पाऊस येत होता. आरतीच्या तिथे जाताना सुद्धा खऱ्या अर्थाने म्हणजे तिथपर्यंत गाडी जात नव्हती आणि पायी जायला सुद्धा त्रास होत होता. आरती झाल्यानंतर सर्व परिसरातील महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं की या परिसरामध्ये रस्ते होणं हे अतिशय गरजेचं आहे, कारण शाळेमध्ये सुद्धा लहान मुलांना जायचं असेल तर रस्ता बरोबर नसल्यामुळे खूप अडचणीचं होतं आणि ज्येष्ठ नागरिकांना देखील दवाखान्यात जायचं असेल, फिरायला जायचं असेल तर अडचण निर्माण होते. आणि त्यानंतर सन्मान्य कुणाल बाबा, रणजित राजे आम्ही सगळे बसलो होतो. तर बाबांनी सांगितलं की या परिसरामध्ये हा जो भाग आहे वलवाडी परिसर हा धुळे ग्रामीणमध्ये येतो, परंतु लोकसभेमध्ये हा आपल्या मतदारसंघामध्ये येतो. त्याच्यामुळे या परिसरामधले दुसरे जरी कामं झालेले नसतील तरी देखील रस्त्यांची आणि ड्रेनेजची कामं होणं हे अतिशय गरजेचं आहे. एकदा रस्त्यांची कामं झाल्यानंतर मग इतर कामं निश्चितपणे घेता येतील. आणि काटेंनी सांगितलं की त्यानंतर महानगरपालिकेमध्ये मीटिंग झाली, आयुक्त मॅडमला मी सांगितलं, त्यांनी 250 ते 300 कोटींचं म्हणजे निधी लागेल आणि एवढे पैसे महानगरपालिकेमध्ये नाही. तर त्यांना म्हटलं की तुम्ही प्रस्ताव तयार करून माझ्याकडे द्या, मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी त्या ठिकाणी करते. आणि नंतर 2 दिवसांनी सोलवाडी जामफळच्या कामासाठी मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्री त्या ठिकाणी आले होते. तर तो जो प्रस्ताव त्यांनी दिला त्याच्यावरती मी कव्हरिंग लेटर देऊन मी मुख्यमंत्री महोदयांना पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु पाठपुरावा निश्चितपणे करावा लागणार आहे. आणि एक काम आपण यापूर्वी बाबा काँक्रिटीकरणाचं केलेलं आहे, आपल्याच हस्ते ते होतं, परंतु आपण पक्षीय कामामध्ये आपल्यावरची जबाबदारी होती म्हणून आपण त्या दिवशी येऊ शकला नाही. परंतु आज आपण या ठिकाणी आलात, आपले खरोखर मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. सर्वांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची ही गोष्ट आहे, कारण गेल्या अनेक दिवसापासून ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो की आपल्या या वलवाडी परिसरातल्या सर्व कॉलन्यांमध्ये रस्ते चांगले असले पाहिजे, आपल्या गटारी चांगले असले पाहिजे. आणि खास करून गणपतीच्या आणि नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये ज्या कॉलन्यांमध्ये यायला रस्तासुद्धा शिल्लक नसतो आणि आपल्याला आपल्या गाड्या, मोटरसायकली ह्या लांब लावून चालत बऱ्याच वेळा घरापर्यंत यावं लागतं, अशी परिस्थिती धुळे शहराला लागून असलेल्या वलवाडीमध्ये असेल याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. परंतु जेव्हा खरंच कॉलन्यांमध्ये यायचा प्रसंग येतो तेव्हा लक्षामध्ये येतं की धुळे शहराला लागून असलेला हा परिसर हा विकासापासून अनेक कोस दूर असा हा राहिलेला आहे. आणि त्यामुळे मला आता या ठिकाणी निलेश भाऊने जे सांगितलं ते अत्यंत गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे की वलवाडीकरता कितीही पैसे आपण टाकले तरीसुद्धा ते कमी पडतील एवढं इन्फ्रास्ट्रक्चरची रिक्वायरमेंट ह्या वलवाडीमध्ये आहे. मला आठवतं गेल्या 4-4.5 वर्षापूर्वी आपण राज्य सरकारला एक महानगरपालिकेच्या माध्यमातून एक प्रस्ताव दिला होता आणि 300 कोटी रुपयाचं एक पॅकेज हे फक्त रस्त्यांकरता मंजूर करावं अशा प्रकारची आपण मागणी त्या ठिकाणी केली होती. कारण 300 कोटी मिळाल्याशिवाय ह्या वलवाडीचे 100% रस्ते होऊ शकणार नाही. आज रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट्स, पिण्याच्या पाण्याकरता स्वच्छ पाणी या सर्व ज्या गरजा आहेत
या पूर्ण करून घेण्याकरता आपल्याला आज वलवाडीमध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. मला आज मनापासून आनंद वाटतोय की आपल्या कर्तव्यदक्ष खासदार ताईंनी या गोष्टीकडे लक्ष घातलं आणि गणपतीमध्ये ताई आल्यानंतर ताईंनी तात्काळ या ठिकाणी नगरोत्थामध्ये एक रस्ता मंजूर केला आणि स्वतःच्या खासदार निधी म्हणून सुद्धा 15 लाख रुपये त्याच्यामध्ये ॲड केले आणि एकंदर 55 लाख रुपयाच्या रस्त्याचं काम या ठिकाणी होत आहे. ताई, हे 55 लाख रुपयामध्ये 100% रस्ते आपले होणार नाही. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये संसदेच्या अधिवेशनामध्ये आवाज उठवून तुम्हाला वलवाडी करता केंद्र सरकारकडून एक पॅकेज मंजूर करून घेतलं पाहिजे आणि वलवाडीचे रस्ते येणाऱ्या काळामध्ये 100% पूर्ण करून टाकले पाहिजे. त्याकरता आपण प्रयत्न करा अशी विनंती सर्व जमलेल्या ग्रामस्थांच्या आणि वलवाडीच्या नागरिकांच्या वतीने मी आपल्याला या ठिकाणी करतोय आणि चांगलं काम. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी शिवसेनेतर्फे काढण्यात आली तिरंगा रॅली. शिंदखेडा येथील जनता विद्या प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी मनोहर पाटील कायम. शिक्षण व समाजसेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विलास पाटील यांचा 61व्या वर्षात पदार्पणानिमित्त करण्यात आला गौरव. आणि प्रभाग क्रमांक 1 मधील बोरसे नगर व चंद्रोदय कॉलनी येथील रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.